नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 21 जुलै आणि आता मी निघालो आहे ड्युटीवरती. आणि मला पहिली बुकिंग भेटलेली आहे कामोठेवरून विले पार्लेची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP, केला पिकअप आणि आता मी निघालो आहे विले पार्लेकडे जाण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे वाशीच्या ब्रिजवरती पोहोचल्या ट्रॅफिक होतं, जवळपास 22 मिनटाचं ट्रॅफिक होतं आणि खूप ट्रॅफिक आहे, काय समजत नाही आहे, नेहमीचंच झालेलं आहे. त्याच्यानंतर आता मी पोहोचलेलो आहे छेडानगर क्रॉस करून ब्रिजवरती. हा LTTला जाणारा रस्ता आहे आणि ह्या ब्रिजवरती पण जवळपास 32 ते 35 मिनटाचं ट्रॅफिक दाखवत आहे लाल कलरमध्ये. बघूया आता किती वेळ लागतो कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी. तर फायनली पोहोचलो, विले पार्लेला ट्रिप केली एंड आणि 685 रुपये कॅश कलेक्ट केले. खूप वेळ उबरवर बुकिंग लागत नव्हती, शेवटी रॅपिडोवर बुकिंग लागली विले पार्ले टू लोअर परेल. मग गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि आता निघालो मी लोअर परेलकडे जाण्यासाठी. तर हे कलानगरच्या इथे पोचलो, खूप ट्रॅफिक होतं. 1 तासाने पोचलो लोअर परेलला, घेतले 518 रुपये. मग तिकडून गेलो सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे. आपली जागा असते, सेफ पार्किंग भेटते. खूप वेळ झाला, 2-3 तासानंतर मला तिकडून भेटली ठाण्याची बुकिंग. मग गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आता मी ठाण्याकडे जाण्यासाठी. तर विक्रोळीला गेल्यावर खूप जोराचा पाऊस आला, एकदम खतरनाक पाऊस, पुढचं काहीच दिसत नव्हतं. तसंच या पावसातून मी गेलो पुढे आणि जवळपास 1 तासामध्ये मी पोचलो ठाण्याला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केले 485 रुपये. मग तिथून मी CNG भरण्यासाठी जातो, पण ठाण्यात CNG सगळे बंद आहेत. मग मी डायरेक्ट कळव्याला CNG भरण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतो. तर आता कळव्याला जातो, बघूया किती वेळ लागतो आहे. कळव्यात CNG पंप चालू आहेत की नाही ते पण माहिती नाही, कारण ठाण्यात सगळे पंप बंद होते. मग शेवटी कळव्याच्या पंपावर पोचलो, डायरेक्ट माझा नंबर लागला, भरला CNG आणि तिकडून मग आता मला बुकिंग लागलेली आहे प्रभादेवीची. तर जाऊया, पिकअप करूया. पोचलो मी आता कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP, केला पिकअप आणि आता निघूया प्रभादेवीकडे जाण्यासाठी. 1 तासानंतर मी पोचलो आता प्रभादेवीला. ट्रिप केली एंड 405 रुपये कॅश कलेक्ट केली आणि मला तिथूनच लगेच बुकिंग लागलेली आहे ऐरोलीची. मग गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि आता निघालो आहे मी ऐरोलीकडे जाण्यासाठी. तर थोडंसं पुढे आल्यावर कस्टमरने घाटकोपरचा स्टॉप ॲड केला आणि आता आम्ही सी लिंकने जात आहोत, कारण कस्टमरला सी लिंकने जायचं होतं. तर मग सी लिंकने जाऊया वाया बँड्रा BKC वरून. तर सिलिंगचा हा नजारा बघा, मस्त आहे सिलिंगवरती चढण्यासाठी. तर नंतर आता पोचलेलो आहे घाटकोपरला. 1 तासाने ट्रिप स्टॉप केला क्लोज आणि आता निघालो आहे मी ऐरोलीकडे जाण्यासाठी. तर आता लागलेला आहे हा ट्रॅफिक. वातावरण बघा किती मस्त दिसतंय, वरती आभाळ बघा एकदम निळं निळं झालेलं आहे. रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता पोचलेलो आहे मी ऐरोलीला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली 890 रुपये. मग मला ऐरोलीवरूनच लागली बुकिंग पनवेलची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि केला पिकअप. तर मग आता जाऊया ऐरोलीवरून आपलं पनवेलला आणि मग तिथून जाऊया आपल्या घरी. आणि मंडळी आता पोचलेलो आहे मी खारघरमध्ये आणि जे तुफान पाऊस सुरू झालेला आहे. तर घराच्या जवळ आलो आणि पाऊस खूप जोराचा पडत आहे. तर मंडळी पोचलेलो आहे आता मी पनवेलला. ट्रिप केली एंड आणि 671 रुपये कॅश कलेक्ट केले आणि आता मग तिथूनच डायरेक्ट मी जातो आहे घरी, कारण आता खूप वेळ झालेला आहे आणि मला कंटाळासुद्धा आला आहे CNG भरायचा आणि मग तिथून घरी जायचा. खूप वेळ होईल, घरचे पण वाट बघत आहेत. मग आता आपण जाऊया घरी. तर माझी आजची अर्निंग आहे, पहिली ट्रिप होती विले पार्लेची, त्याचे भेटले 760 रुपये. त्याच्यानंतर रॅपिडोवरती भेटले 418 रुपये, ह्याच्यात टोल ॲड आहे. त्याच्यानंतर मला भेटली प्रभादेवीवर ठाण्याची बुकिंग, त्याचे भेटले 420 रुपये. आणि मग कळव्यावरून भेटले प्रभादेवीचे 476 रुपये. आणि मग ऐरोलीचे भेटले मला 850 रुपये आणि ऐरोलीवरून पनवेलचे भेटले मला 621 रुपये. तर मंडळी आता मी आलेलो आहे कामोठ्यामध्ये. तर आता जाऊया घरी. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा. तर मग तुम्हाला असेच माझे व्लॉग भेटतील अर्निंग रिलेटेड. तर मग मला सबस्क्राईब करा. आणि मंडळी आता आलेलो आहे मी माझ्या घराच्या जवळ. तर भेटूया आता आपण उद्या. बाय.